नाशिक जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेते अन्न औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले। 12 विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली असून दोघांवर एफआयआर दाखल झाले तर 6 जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले तर चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। सिप्ला कंपनीचं औषध सवलतीच्या दरात विकत घेऊन जास्त दरात इतर विक्रेत्यांना विकल्याचा अन्न औषध प्रशासन विभागाचा आरोप आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बनावट बिल, सही शिक्क्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशासनाचा दावा आहे। तर ही कारवाई अन्यायकारक असल्याचा औषध विक्रेत्यांचा आरोप असून कारवाईच्या विरोधात नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने बंद पुकारलाय। पूर्वापारपासून एक व्यवस्था केलेली आहे की जर ज्याचं दुकानाचे परवाने रद्द करायचे असतील तर त्याला कमीत कमी 90 दिवसाची मुदत दिली पाहिजे आणि त्याचं जे काही म्हणणं आहे त्या होलसेलरचं किंवा रिटेलरचं हे ऐकून घेतलं पाहिजे। पण अशा तऱ्हेचं काही न होता ही जी काही दुर्दैवी कारवाई आमच्या सगळ्या होलसेलवर होते आहे त्या निषेधार्थ आजपासून आम्ही गोळे कॉलनी आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले होलसेलर जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।